हॅलो स्टुडंट्स, करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट नंबर 6. आता पार्ट नंबर 6 मध्ये आपण काही थोडे ऍप्लिकेशन्स राहिलेले आहेत पोटेन्शिओमीटरचे. तर व्होल्टेज डिवायडर हे एक ऍप्लिकेशन आहे. म्हणजे दिलेला व्होल्टेज जे आहे, समजा 9 व्होल्ट सेल आहे हा, तर 9 व्होल्ट सेल हा AB वायरच्या अक्रॉस तुम्ही जोडला तर पूर्ण व्होल्टेज इथं किती मिळणार आहे याच्या अक्रॉस. सपोज दिस इज अ 9 व्होल्ट, सगळे व्होल्टेज याच्या अक्रॉस आहे. तर आपल्याला त्याच्यातला काही पार्ट सिलेक्ट करायचा असेल 9 व्होल्ट मधला, तर तुम्ही त्यासाठी हे डिव्हाइस वापरू शकता. म्हणजे व्होल्टेज डिव्हाइड करून ते व्होल्टेज आपण दुसऱ्या सर्किटमध्ये वापरू शकतो. त्यालाच आपण पोटेन्शियल डिव्हायडर अरेंजमेंट म्हणतो किंवा व्होल्टेज डिव्हायडर अरेंजमेंट. तर इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि शॉर्ट हे डायग्राम आहे. तर व्होल्टेज डिव्हायडर, द पोटेन्शियोमीटर कॅन be used as a voltage divider to continuously change the output voltage of voltage supply. म्हणजे समजा 9 व्होल्ट इथं असेल तर तुम्हाला त्यातलं 1 व्होल्ट घेता येऊ शकतं. म्हणजे जसं पोटेन्शियल ग्रेडियंट आहे त्यामधलं 9 व्होल्ट मधलं तुम्ही सिलेक्ट करू शकता बाय टचिंग दिस पॉइंट ऑन दी वायर, आणि ते व्होल्टेज तुम्ही कोणत्याही सर्किटसाठी इनपुट म्हणून घेऊ शकता. तर असं हे पोटेन्शियल डिवाइड करता येतं, व्होल्टेज डिवाइड करता येतं. हा पार्ट फक्त पोटेन्शिओमीटरनेच शक्य होतो. नाहीतर तुम्हाला 9 व्होल्टचा सेल दिलेला आहे, मग त्यातलं तुम्ही काढून कसं घेणार. लहान व्होल्टेज जर पाहिजे असेल, 4.5 व्होल्ट पाहिजे, तर तुम्हाला हे शक्य होत नाही. मग याचा वापर केला जातो. So potential V is set up between points A and B of potentiometer wire. One end of the device is connected to positive point A and other end is connected to slider that can move along wire AB. म्हणजे जे तुम्ही इनपुट म्हणून वापरणार आहे त्यातलं काही व्होल्टेज हे तुम्हाला याला देता येत. म्हणजे या डिव्हाइसला तुम्ही एवढं व्होल्टेज सुद्धा सप्लाय करू शकता. सपोज 4.5 पाहिजे तर तुम्ही हा पॉइंट योग्य त्या ठिकाणी टच करायचा, म्हणजे ह्या डिव्हाइसला व्होल्टेज 9 पेक्षा कमी तुम्हाला देता येईल. सो द व्होल्टेज वी डिवाइड्स इन प्रपोर्शन ऑफ लेंथ L1 अँड L2. म्हणजे इथं जेवढं व्होल्टेज राहिलेलं व्होल्टेज हे इथं असणार. व्हॉट इज द नेक्स्ट यूज, नेक्स्ट ऍप्लिकेशन काय? ऑडिओ कंट्रोल. ऑडिओ कंट्रोल स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर असतात, आर कॉमनली युज्ड इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ. ही जी सिस्टीम आहे ऑडिओ कंट्रोलची, ऑडिओ कंट्रोलिंग डिव्हाइस मधले जे व्हॉल्यूम कमी जास्त करायची जी गोल स्विच असतात त्याला ते रोटेटरी पोटेन्शियोमीटर म्हणतात. नॉब्स हे गोल, आणि काही मध्ये फेडर्स म्हणजे एक स्लाइडिंग सारखं असतं. फेडर्स म्हणजे कमी करणे, आवाज कमी जास्त करणे. तर बोथ स्लाइडिंग अँड रोटेटरी पोटेन्शियोमीटर्स आर रेग्युलरली युज्ड फॉर फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन. आपण सिलेक्ट करताना एखादं स्टेशन, रेडिओ मधलं स्टेशन सिलेक्ट करताना याचा वापर करतो, ते पोटेन्शियोमीटर आहेत. फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन, लाउडनेस कंट्रोल अँड फॉर कंट्रोलिंग डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडिओ सिग्नल्स. याचा आपण पोटेन्शियोमीटरचा वायर, पोटेन्शियोमीटर नॉब फॉर्म मध्ये दिलेला आहे. आपण जेवढं आता मोठं सर्किट बघितलं होतं वायर लावून तेवढं असत नाही, हे त्याचे कॉम्पॅक्ट फॉर्म आहेत. तर स्लाइडिंग केसमध्ये सुद्धा असू शकतं किंवा नॉब मध्ये रोटेटरी पोटेन्शियोमीटर्स. आता रेडिओचं व्हॉल्यूम कमी जास्त करायला, म्हणजे स्टेशन ऍडजस्ट करायला तुम्हाला अशा प्रकारचे नॉब्स प्रोव्हाइड केलेले असतात बघा. तर ते रोटेटरी म्हणजे तुम्ही गोल फिरवून ते बरोबर ऍडजस्ट करता. किंवा काही वेळेला हा स्लाइडिंग फॉर्म मध्ये सुद्धा असतो. स्लाइड करून आवाज कमी जास्त किंवा सिग्नलची स्ट्रेंथ, फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट केली जाते. हे म्युझिशियन जे करतात कंट्रोलिंग, तो हा प्रकार असतो. फेडर्स असतात. So both sliding and rotatory potentiometers are regularly used for frequency attenuation, loudness control, and for controlling different characteristics of audio signals. म्हणजे कंट्रोलसाठी हा पोटेन्शियोमीटर वापरला जातो. आता पोटेन्शियोचा एक यूज कोणता आहे बघा, पुढचं एक ऍप्लिकेशन आहे ऍज सेन्सर.
सेन्सर म्हणजे काय प्रकार आहे बघा. So if the slider of potentiometer is connected to the moving part of machine, it can work as motion sensor. म्हणजे काही वेळेला फ्युएल टँक मध्ये सुद्धा हे अशा प्रकारचे सेन्सर वापरलेले असतात. पोटेन्शिओमीटर सेन्सर, फ्युएलची लेवल ही ह्या सेन्सरमुळे समजते. A small displacement of the moving part causes changes in potential which is further amplified using an amplifier circuit. The potential difference is calibrated in terms of displacement of moving part. एखादा पार्टची डिस्प्लेसमेंट झालेली एका मशीनमध्ये ते कळण्यासाठी ह्या प्रकारचे सेन्सर बसवलेले असतात. डिस्प्लेसमेंट झाली तर पोटेन्शियल मध्ये चेंज होतो आणि पोटेन्शियल मध्ये चेंज झाला की तुम्हाला कळतं हे आणि मग तो सिग्नल तुम्ही अँप्लिफाय करू शकता. अशा प्रकारे पोटेन्शिओमीटर सेन्सर म्हणून त्याचा वापर होतो. One small question can be asked in the exam on this article. Advantages of potentiometer over voltmeter. दोन advantages सांगा किंवा disadvantages or demerits or merits of potentiometer as well as demerits of potentiometer over voltmeter. पोटेन्शिओमीटरचे फायदे कोणते आहेत ते सांगायचे ओव्हर व्होल्टमीटर. तर यातले दोन साधारणतः विचारले जातात 1 मार्कसाठी. पहिला कोणता आहे बघा. पोटेन्शिओमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. इज अ व्हेरी सिंपल. सेन्सिटिव्ह जास्त आहे पोटेन्शिओमीटर. नेक्स्ट इज पोटेन्शिओमीटर मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स एज वेल एज EMF of cell. This is the main advantage of potentiometer. It measures EMF of cell while voltmeter measures only potential difference. Voltmeter cannot measure EMF. The third is accuracy of potentiometer is greater than voltmeter. So you can remember first and third point. More sensitive, more accurate. You can write these points are more sensitive, more accurate. Next is fourth. Potentiometer measures very small potential difference, order of 10 raised to minus 6. LC of potentiometer is much better than voltmeter. म्हणजे LC हा कमीत कमी करता येतो. जेवढं कमी इन्स्ट्रुमेंट LC कमी असेल, लिस्ट काउंट कमी असेल, तेवढं ते अॅक्युरेट जास्त प्रिसाइज असतं. ॲपॅरेटस प्रिसाइज असतं. So LC can be made very small by increasing length of potentiometer wire. पोटेन्शिओमीटर वायर आपण बघितलेले AB आपण दाखवली होती. तर AB ची लेंथ तुम्ही वाढवली तर पोटेन्शियल ग्रेडियंट खूप कमी होतं. म्हणून तुम्हाला स्मॉलेस्ट पोटेन्शियल डिफरन्स मोजता येतो. बिकॉज पोटेन्शियल डिफरन्स इज लेंथ इंटू पोटेन्शियल ग्रेडियंट. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. अतिशय सोपे. सेन्सिटिव्ह, मोर ॲक्युरेट, then it measures EMF while voltmeter measures potential difference. Potentiometer measures very small potential difference. आता ही ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला 10 raised to minus 6. म्हणजे कमीत कमी मोजता येऊ शकतो बाय इन्क्रीजिंग लेंथ ऑफ वायर. वायरची लेंथ वाढवली की पोटेन्शियल ग्रेडियंट कमी होतो. स्मॉल व्होल्टेज ड्रॉप तुम्हाला मोजता येतो. So we'll see the next demerits or disadvantages of potentiometer. Potentiometer is not portable. आपण बघितलेलं आहे सर्किट डायग्राम मध्ये. इट इज अ बल्की इन्स्ट्रुमेंट. पोटेन्शिओमीटर हेवी इन्स्ट्रुमेंट आहे, बल्की आहे. पण व्होल्टमीटर आपल्याला माहिती आहे आपण कॅरी करू शकतो, ते इकडून तिकडे ट्रान्सफर करू शकतो. सो इट इज नॉट पोर्टेबल एज अ लाईक व्होल्टमीटर. दिस इज अ डिमेरिट ऑफ. सेकंड इज पोटेन्शिओमीटर डज नॉट गिव्ह डायरेक्ट रिडिंग ऑफ EMF और पोटेन्शियल डिफरन्स. आपल्याला हा फॉर्म्युला माहित झालेला आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ आणि मग तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF काढता येतो. पण व्होल्टमीटर मध्ये काय असतं. व्होल्टमीटर गिव्स डायरेक्ट रिडिंग. स्केल असतं. स्केल 0 पासून स्टार्ट असतं, फ्रॉम 0. आणि जो पॉइंटर जिथं राहील त्या पॉइंटरवरनं तुम्ही डायरेक्ट किती व्होल्टेज आहे किंवा किती पोटेन्शियल ड्रॉप आहे हे डायरेक्ट सांगू शकता. तसं पोटेन्शिओमीटर मध्ये होत नाही. तुम्हाला फॉर्म्युला घेऊन सोडवायला लागेल आणि मग त्याचा आन्सर मिळेल. सो दीज आर द डिमेरिट्स ऑफ पोटेन्शिओमीटर. आता या नवीन ॲपॅरेटसचा स्टडी आहे. नवीन इन्स्ट्रुमेंट. आपण पोटेन्शिओमीटर बघून झालेला आहे, मीटर ब्रिज बघितलेला आहे. नाउ दिस इज गॅल्व्हॅनोमीटर. जसं व्होल्टमीटर असतो पोर्टेबल व्होल्टमीटर, तशा टाईपचाच हा दिसायला असतो गॅल्व्हॅनोमीटर. हा आपण प्रॅक्टिकलला वापरतोय. व्हॉट इज द यूज ऑफ दिस एक्सपेरिमेंट दॅट इज रिटन हिअर अँड व्हॉट आर द कंटेंट्स इन दिस गॅल्व्हॅनोमीटर.
या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काय काय असतं बघा. पहिला गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे अ डिव्हाइस विच डिटेक्ट्स द करंट इन द सर्किट. करंट डिटेक्ट करायला, आणि थोडा जर करंट असेल, स्मॉल करंट, व्हेरी व्हेरी स्मॉल करंट, नियरली इक्वल टू 1 एम्पियर, देन दिस गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स द करंट ऑल्सो. इट मेजर्स व्हेरी व्हेरी स्मॉल करंट और मेजर्स अ व्हेरी व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स. पण जास्त करंट याने मोजू शकत नाही, पण करंट हा डिटेक्ट करतो. सर्किट मधनं करंट फ्लो होतोय, रेझिस्टन्स मधनं करंट फ्लो होतोय, तो करंट फ्लो होतोय की नाही ओळखायला तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर वापरू शकता तुम्ही. आणि स्मॉल असेल करंट तर गॅल्व्हॅनोमीटरने मोजता येतो. आता नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. व्हेन सम करंट फ्लोज थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर द कॉईल इन इट गेट्स डिफ्लेक्ट. यामध्ये कॉईल असते, आपण याची डायग्रॅम बघणार आहे, स्कीमॅटिक डायग्रॅम. गेट्स डिफ्लेक्ट अँड पॉइंटर अटॅच टू द कॉईल शोज द रिडिंग. जसं व्होल्टमीटर मध्ये सुद्धा कॉईल असते, व्होल्टमीटरचं पॉइंटर तुम्हाला रिडिंग दाखवतो, तसं हा गॅल्व्हॅनोमीटर पण रिडिंग दाखवतो. दस वी कॅन मेजर द करंट विथ द हेल्प ऑफ स्केल प्रोव्हाइडेड. जसं व्होल्टमीटरला स्केल दिलेला आहे तसंच या गॅल्व्हॅनोमीटर वरती स्केल आहे, आणि त्याने आपल्याला डिफ्लेक्शन मोजता येऊ शकतं. आता दोन टाईपचे गॅल्व्हॅनोमीटर असतात. टू टाइप्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, सस्पेंडेड कॉईल टाईप अँड पिव्होटेड कॉईल टाईप. हा पिव्होटेड कॉईल टाईप आपण आपल्या 12वीच्या एक्सपेरिमेंटमध्ये वापरणार आहे. सस्पेंडेड कॉईल टाईप थोडी अॅक्युरसी जास्त जिथं असते तिथं त्या ठिकाणी वापरलं जातं, म्हणजे सिनियर लेवलला हा शक्यतो वापरतात सस्पेंडेड कॉईल टाईप. पण आपण लॅबमध्ये हा वापरणार आहे पिव्होटेड कॉईल टाईप. तुम्हाला लॅबमध्ये हा बघता येईल. त्यानंतर याची डायग्रॅम कशी आहे बघा. सो दिस इज द फिगर ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर ऍक्च्युअली इन्स्ट्रुमेंट आहे, जसं व्होल्टमीटर असतं, पण काय त्याच्यामध्ये आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. स्केल जसं व्होल्टमीटरला आहे तशा टाईपचं स्केल, पण इथं सेंटरला 0 असतो आणि याच्या बाजूला 10, 20, 30 आणि लेफ्ट साईडला पण असेच नंबर्स असतात, अशाच फिगर्स असतात. आता या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये आतमध्ये एक हॉर्सशू मॅग्नेट आहे. हॉर्सशू मॅग्नेट, हॉर्सशू शेप मॅग्नेट, हा पूर्ण असा जो दाखवलाय हा मॅग्नेट आहे, म्हणजे हॉर्सशू मॅग्नेट. हे जे पूर्ण दिसतंय इथं या ठिकाणी हा पार्ट असा आलेला आहे. सो दिस इज द हॉर्सशू, नालाकृती मॅग्नेट, हॉर्सशू शेप मॅग्नेट अशा टाईपचं आहे. आणि ह्या मॅग्नेट मध्ये हे जे दोन पोल्स आहेत त्याचे एन आणि एस पोल्स, एन पोल अँड एस पोल, यामध्ये एक सिलेंड्रिकल पार्ट दिसतोय. याला म्हटलं जातं आयर्न कोअर. सिलेंड्रिकल पार्ट दिसतो, आणि ह्या कोअर वरती हे जिथं येलो कलरच्या अशा लाईन्स दाखवलेल्या आहेत बघा, ह्या लाईन्स म्हणजे रेक्टँग्युलर टाईप लाईन्स दाखवलेले आहेत. नंबर ऑफ लाईन्स आहेत. तर ही जी आहे ती रेक्टँग्युलर कॉईल आहे. म्हणजे रेक्टँग्युलर कॉईल त्याच्या आतमध्ये हा सिलेंडर आहे. सो सिलेंडर इटसेल्फ इज अ कोअर ऑफ दिस कॉईल. त्यानंतर याला दोन टर्मिनल्स आहेत. ही टर्मिनल्स जसं आपण व्होल्टमीटरची टर्मिनल्स सर्किट डायग्राम मध्ये जोडतो तसं या गॅल्व्हॅनोमीटरची दोन टर्मिनल्स ही कनेक्शनसाठी दिलेली आहेत. अशा प्रकारे ही डायग्राम तुम्ही काढू शकता. पिव्होटेड कॉईल टाईप गॅल्व्हॅनोमीटर. आता यामध्ये हा पॉइंटर आहे. पॉइंटर, द पॉइंटर रीड्स करंट अँड ऑल्सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेझिस्टन्स. रेझिस्टन्सच्या अक्रॉस सर्किटमध्ये करंट असेल रेझिस्टन्स मधून पास होणारा, किंवा रेझिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स असेल तर तो मोजला जातो. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेझिस्टन्स. करंट जरी पास होत असेल तरी तिथं तुम्ही जोडू शकता. पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी हा गॅल्व्हॅनोमीटर जोडू शकता. दोघांची कनेक्शन्स मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. करंट मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर सिरीजमध्ये, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर पॅरलल जोडला जातो. हे आपण पुढे बघणार आहे. Now what is written next? Thus galvanometer can be used as ammeter as well as voltmeter, but the range of it is very small. पहिले आपण सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की स्मॉल करंट असेल किंवा स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स असेल तर हा गॅल्व्हॅनोमीटर ते मोजू शकतो. म्हणजे त्याची रेंज जी आहे
मोजायची कपॅसिटी ती खूप कमी आहे, कमी रेंजचं करंट मोजू शकतो. पण आपल्याला रेंज वाढवायची असेल तर काहीतरी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करावं लागतं. विल सी द नेक्स्ट पार्ट. The galvanometer has moderate resistance and low capacity of current of 1 milliampere. गॅल्व्हॅनोमीटरची जी कॉईल आहे या कॉईलचा एक रेझिस्टन्स असतो स्वतःचा. तो रेझिस्टन्स कमी असतो, मॉडरेट म्हणून दिलेला आहे. तर जवळजवळ हा 100 ओहमचा असतो, 100 ओहमचा. आणि त्याची लो कॅपॅसिटी ऑफ करंट म्हणजे 1 मिलियन पर्यंत तो मोजू शकतो. 1 मिलिअम्पियर करंट ह्या गॅल्व्हॅनोमीटरने मोजता येतो. याच्यापेक्षा जास्त मोजता येऊ शकत नाही, म्हणजे खूप लो कॅपॅसिटी आहे. आता हीच रेंज वाढवायची असेल आपल्याला, रेंज ऑफ गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी इन्क्रीज्ड. रेंज ऑफ गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी इन्क्रीज्ड. as an emitter and voltmeter. रेंज वाढू शकतो एमिटर आणि व्होल्टमीटर सारखे विथ सम मॉडिफिकेशन. काहीतरी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायला लागतात. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, हाऊ गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू एमिटर अँड हाऊ इट इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टमीटर. बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन परीक्षेला आलेला आहे. हाऊ गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू एमिटर and how it can be converted into voltmeter. Separate questions आहेत हे. So here is the heading. गॅल्व्हॅनोमीटर ऍज अन एमिटर, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर कन्व्हर्ट करायचं आहे एमिटर मध्ये, आणि सो सुद्धा रेंज त्याची जास्त झाली पाहिजे. नाहीतर गॅल्व्हॅनोमीटर किती करंट मोजणार? 1 मिलिअम्पियर. 1 मिलिअम्पियर पेक्षा जास्त मोजू शकत नाही, कारण 1 मिलिअम्पियर पेक्षा जास्त करंट पास झाला तर तो डॅमेज होतो. त्यामुळे ही रेंज खूप कमी आहे, ती रेंज वाढवायची. म्हणजे असा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, हाऊ गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू एमिटर. तो आपण हा पार्ट बघणार आहे. तर यामध्ये डेटा काय काय बघा. कन्सिडर गॅल्व्हॅनोमीटर हॅव्हिंग अ कॉईल ऑफ रेझिस्टन्स जी. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स जी आहे, आपण असं म्हणतो गॅल्व्हॅनोमीटर मध्ये जी कॉईल आहे त्याचा रेझिस्टन्स जी. लेट आय जी बी द करंट फ्लोईंग करंट फॉर विच गॅल्व्हॅनोमीटर गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन. म्हणजे जर हा करंट पास केला गॅल्व्हॅनोमीटर मधनं, तर गॅल्व्हॅनोमीटरचं जे शेवटचं स्केल आहे, फुल स्केल, म्हणजे शेवटच्या स्केलला जाऊन पॉइंटर थांबणार. म्हणजे समजा 0 आहे इथं आणि हे लास्ट स्केल इथं आहे, तर आयजी या करंटला गॅल्व्हॅनोमीटरचा जो पॉइंटर आहे तो इथं थांबेल. हे काय झालं? फुल स्केल डिफ्लेक्शन झालं, FSD, फुल स्केल डिफ्लेक्शन. म्हणजे यापेक्षा करंट जर जास्त पास झाला तर तो पॉइंटर तुम्हाला दाखवणारच नाही. सो दिस इज द फुल स्केल डिफ्लेक्शन करंट म्हणतात त्याला. लेट आयजी बी द करंट फॉर विच गॅल्व्हॅनोमीटर गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन. नाउ सी द नेक्स्ट पार्ट. टू मेजर द करंट, फुल स्केल डिफ्लेक्शन लक्षात आलं. टू मेजर द करंट फ्लोईंग थ्रू द रेझिस्टन्स आर, इट शुड बी कनेक्टेड इन सिरीज विथ द रेझिस्टन्स. म्हणजे आपल्याला आता एमिटर म्हणून वापरायचं आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं, एमिटर करंट मोजण्यासाठी त्याचं कनेक्शन वेगळं असेल, म्हणजे सिरीज मध्ये जोडायला लागतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी तो रेझिस्टन्सच्या अक्रॉस जोडायला लागतो, पॅरलल जोडायला लागतो. आपण सुरुवातीला बघतोय ते एमिटर. सो टू मेजर द करंट फ्लोईंग थ्रू द रेझिस्टन्स, इट शुड बी कनेक्टेड इन सिरीज विथ द रेझिस्टन्स. म्हणजे हा सगळं आपल्याला ही सुरुवातीला माहिती सांगायला लागेल. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स किती आहे? आयजी हा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट आहे. म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन देतो ज्यावेळेला तो त्या गॅल्व्हॅनोमीटर मधनं पास होतो. त्यानंतर तो जोडला कसा जातो? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिरीज मध्ये जोडायचा आहे, रेझिस्टन्सच्या सिरीज मध्ये गॅल्व्हॅनोमीटर जोडला जाईल. म्हणजे समजा रेझिस्टन्स आहे तर सिरीज मध्ये गॅल्व्हॅनोमीटर जोडायचं. म्हणजे यातनं करंट पास होणारा हा इथनं करंट मोजणार. आता ज्यावेळेला आपण हा कनेक्ट करू गॅल्व्हॅनोमीटर,
त्यावेळेला आपल्याला काय काय मॉडिफाय करायला लागतं बघा. जर डायरेक्ट हा जोडला आणि आपण करंट मोजतो, जास्त करंट मोजता येणार नाही असा जोड, त्यासाठी काहीतरी मॉडिफिकेशन आहे. कोणतं मॉडिफिकेशन आहे बघा. तर गॅल्व्हॅनोमीटर कसा जोडला पाहिजे, सिरीज मध्ये. एवढं तरी कळालं. हे एमिटर्स म्हणून त्याचा वापर करायचा असेल तर तो सिरीज मध्ये जोडायचा. नाउ हिअर टू कन्व्हर्ट मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर, याला शॉर्ट फॉर्म दिलेला आहे MCG, इनटू एन एमिटर फॉलोइंग मॉडिफिकेशन्स आर नेसेसरी. म्हणजे नुसता असं जोडून त्याला आपण एमिटर म्हणू शकत नाही. हे जोडल्यामुळे काय काय होतं बघा. आता पॉसिबिलिटीज काय काय असतात आणि काय करावं लागतं. फर्स्ट इज द इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज. म्हणजे यातनं फक्त IG जर करंट फ्लो झाला 1 मिली अँपिअर तर मोजू शकता. 1 मिली अँपिअर पेक्षा जास्त मोजायचं असेल, म्हणजे रेंज वाढवायचे असेल, तर याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं पाहिजे. म्हणजे द इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड हाय रेंज टू डिझायर्ड व्हॅल्यू. आपल्याला रेंज वाढवायची आहे आपल्या डिझायर्ड व्हॅल्यू पर्यंत. म्हणजे आपण नुसतं 1 मिली अँपिअर मोजणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त पण मोजायला आला पाहिजे. सो द इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज, हे आपलं एम आहे. सेकंड, द गॅल्व्हॅनोमीटर इन्क्रीजेस द रेझिस्टन्स वेन कनेक्टेड इन सिरीज अँड लोअर्स द करंट. गॅल्व्हॅनोमीटर ज्या वेळेला सिरीज मध्ये लावू त्यावेळेला हा टोटल रेझिस्टन्स काय होणार आहे, टोटल रेझिस्टन्स R प्लस G होणार. R हा रेझिस्टन्स आहे, G हा गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स आहे. सिरीज मध्ये जोडल्यावरती टोटल रेझिस्टन्स झाला RJ. करंट फ्लो होत होता I. आता हा रेझिस्टन्स वाढला, करंट कमी होणार, करंट गेट डिक्रीज्ड. आणि गॅल्व्हॅनोमीटर हा करंट मोजणार आणि आपल्याला कुठला मोजला गेला पाहिजे, I मोजला गेला. आणि तो मोजणार कोणता, I' मोजणार. तो करंट मोजणार I'. So this lower value is measured by galvanometer. So the effective resistance must be decreased. म्हणजे काय आहे बघा, याच्यामध्ये काय झालं पाहिजे, हा जो वाढलेला रेझिस्टन्स आहे, हा रेझिस्टन्स इफेक्टिव्ह रेझिस्टन्स डिक्रीज झाला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, तर G ची व्हॅल्यू, गॅल्व्हॅनोमीटर कॉइलचा जो रेझिस्टन्स आहे हा जवळजवळ 0 झाला पाहिजे. हा जर 0 झाला, ही व्हॅल्यू जर 0 झाली तर मात्र तुम्हाला हा करंट मिळू शकेल. दिस इज I. देन I इज इक्वल टू I वेन दिस बिकम्स 0. आता गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स 0 होऊ शकेल का, कॉइल असल्यामुळे त्याला काहीतरी रेझिस्टन्स असणारच. सो G इज द रेझिस्टन्स विच इज कॉन्स्टंट फॉर गिवन कॉइल. सो इट कॅनॉट बिकम 0. 0 होऊ शकणार नाही. म्हणजे हा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जो वाढला होता तो कमी तरी झाला पाहिजे. मग कमी करण्यासाठी काहीतरी मॉडिफिकेशन केलं पाहिजे, कारण आपल्याला G हा रेझिस्टन्स बदलता येत नाही. दिस कॅनॉट बी डिक्रीज बिकॉज इट इज कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आहे. आता हे सगळं तुम्हाला दाखवायचं नाहीये, तुम्हाला फक्त ह्या लिहायच्या आहेत टर्म्स. म्हणजे आता काय सांगितलं होतं, G ची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे, ते इथं दाखवलंय बघा. आयडियल एमिटर रेझिस्टन्स ऑफ कॉइल शुड बी 0. आयडियल एमिटर मध्ये म्हणजे आपल्याला काय करायचं, तर गॅल्व्हॅनोमीटर हा वापरायचा एमिटर म्हणून. मग गॅल्व्हॅनोमीटर कॉइलचं रेझिस्टन्स किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. पण 0 हा करता येणार नाही, कारण कॉइलला स्वतःचा रेझिस्टन्स आहे. कॉइल असल्यामुळे त्याचा रेझिस्टन्स 0 कधीही नसणार. हे फक्त आयडियल केसमध्ये. हा एकदा मल्टिपल चॉईसला क्वेश्चन आला होता किंवा VSA ला येऊ शकतो हा क्वेश्चन. आयडियल एमिटरचा रेझिस्टन्स किती असला पाहिजे, तर आयडियल एमिटरचा रेझिस्टन्स 0 असला पाहिजे इन आयडियल केस. नेक्स्ट पार्ट बघा. वेन लार्ज करंट फ्लोज थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर द कॉइल मे गेट डॅमेज. म्हणजे कॉइल डेलिकेट असते, ती जास्त करंट पास झालं तर कॉइल डॅमेज होऊ शकते. सो द कॉइल मस्ट बी प्रोटेक्टेड. हेन्स टू इन्क्रीज द रेंज ऑफ गॅल्व्हॅनोमीटर प्रोटेक्शन ऑफ कॉइल इज नेसेसरी. म्हणजे तुम्हाला जास्त करंट मोजायचंय, जास्त करंट पास होणार गॅल्व्हॅनोमीटर मधनं, आणि गॅल्व्हॅनोमीटर कॉइल जी आहे ती डॅमेज होणार. म्हणजे जास्त रेझिस्टन्स जर मोजायचं असेल तर कॉइल ही प्रोटेक्ट केली पाहिजे, डॅमेज होता नाही. सो सी हिअर अगेन व्हॉट आर दी रिक्वायरमेंट्स. द इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड. म्हणजे जास्त करंट मोजता आला पाहिजे.
The galvanometer increases the resistance when connected in series and lowers the current. सिरीज मध्ये जोडल्यामुळे रेझिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज झाली आणि करंट डिक्रीज झाला. So this decreased value is measured. So here it is written, this lower value is measured by galvanometer. So the effective resistance must be decreased. रेझिस्टन्स सिरीज मध्ये जोडल्यानंतर वाढता नाही, पण सिरीज मध्ये जोडल्यावर रेझिस्टन्स वाढतोच. मग काय झालं पाहिजे, तो रेझिस्टन्स पहिल्यासारखाच राहिला पाहिजे, वाढू शकणार नाही. अशा पद्धतीची काहीतरी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केली पाहिजे. तर इथं दिलेलं आहे, जो आपण गॅल्व्हॅनोमीटर ऍड करतो तो रेझिस्टन्स 0 पाहिजे. इन आयडियल एमिटर रेझिस्टन्स ऑफ कॉइल शुड बी 0. Then next is when large current flows through the galvanometer coil may get damage. म्हणजे कॉइल डॅमेज होते लार्ज करंट पास झाला तर. मग लार्ज करंट मोजण्यासाठी कॉइल डॅमेज होता नाही अशी काहीतरी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केली पाहिजे. प्रोटेक्शन ऑफ कॉइल इज नेसेसरी. ही सगळी जी ऑल अबोव मॉडिफिकेशन्स आहेत जी आपल्याला पाहिजे करायला, these are achieved by connecting low resistance in parallel with galvanometer. This is very important. This is achieved by. हा पार्ट गॅल्व्हॅनोमीटर एमिटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा इसेन्शियल पार्ट आहे. दिस इज द इसेन्शियल पार्ट. लो रेझिस्टन्स इन पॅरलल विथ गॅल्व्हॅनोमीटर अशी अचिव्हमेंट आहे. कनेक्ट लो रेझिस्टन्स इन पॅरलल विथ गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस लो रेझिस्टन्स जोडायचं. आता ह्या रेझिस्टन्सला काय म्हटलं जातं ते दिलेलं आहे. दिस रेझिस्टन्स इज कॉल्ड शंट. शंट म्हणजे लो रेझिस्टन्स इन पॅरलल विथ गॅल्व्हॅनोमीटर कॉइल. म्हणजे समजा गॅल्व्हॅनोमीटर आहे हा, म्हणजे याच्यामध्ये जी कॉइल आहे त्याच्या अक्रॉस एक लो रेझिस्टन्स जोडायचा. दिस इज कॉल्ड शंट. याची व्हॅल्यू लो पाहिजे, खूप कमी पाहिजे. आणि का कमी पाहिजे तर तुम्हाला पुढे लक्षात येईल. व्हॉट आर द युजेस ऑफ दिस शंट. गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस म्हणजे मॉडिफिकेशन सगळी जी करायची होती ती फक्त एका अचिव्हमेंटने केलेली आहेत. एस शंट इज कनेक्टेड अक्रॉस जी. शंट म्हणजे लो रेझिस्टन्स इन पॅरलल विथ गॅल्व्हॅनोमीटर कॉइल. So this part is very important, how the galvanometer can be converted into emitter. So here it is written, by connecting low resistance in parallel with galvanometer. काही वेळेला हा VSA मध्ये सुद्धा अशा प्रकार विचारू शकतात. How it is converted into emitter. So by connecting low resistance in parallel with galvanometer. असा शॉर्ट क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो, मल्टिपल चॉईस मध्ये येऊ शकतो, किंवा लॉंग क्वेश्चन जो 3 मार्क्सचा आहे तो तुम्हाला सगळं डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागेल आणि नंतर याचा लो रेझिस्टन्स किती आहे तो फॉर्म्युला काढायचा आहे. सो हिअर इज द यूज ऑफ शंट. मेजर पार्ट ऑफ करंट फ्लोज थ्रू शंट अँड कॉइल इज प्रोटेक्टेड. आता काय होणार आहे बघा, जो करंट पास होणार आहे गॅल्व्हॅनोमीटर मधनं, समजा जास्त करंट आहे इथं, I is very very large then IG. हा जर डायरेक्ट करंट यातनं पास झाला तर कॉइल डॅमेज होणार आहे हे तर निश्चित आहे. मग यातला फक्त आयजीच इथनं पास झाला पाहिजे आणि बाकीचा सगळा गेला पाहिजे या शंट मधनं, आणि मग तो कॅल्क्युलेट करून आपल्याला ही रेंज गॅल्व्हॅनोमीटरची रेंज कशी वाढवता येते बघणार आहे. सो मेजर पार्ट ऑफ करंट फ्लोज थ्रू शंट. आता मेजर काय याच्यातनं फ्लो होईल, कारण ज्यावेळेला करंट इथं येतो त्यावेळेला तो जास्तीत जास्त जिथं अपोजिशन आहे तिथनं जायचा प्रयत्न करणार नाही, कमी अपोजिशन कडनं जायचा प्रयत्न करेल. मग कमी अपोजिशन म्हणजे हा लो रेझिस्टन्स आहे. दिस इज लो रेझिस्टन्स. म्हणजे मेजॉरिटी करंट कुठनं पास होणार आहे, मेजर करंट विल पास थ्रू दिस शंट मधनं पास होणार आणि कमी करंट या गॅल्व्हॅनोमीटर मधनं जाईल, म्हणून याची व्हॅल्यू लो ठेवलेली. व्हॉट इज द सेकंड यूज, इट इन्क्रीजेस द रेंज ऑफ एमिटर. आता रेंज ऑफ एमिटर कशी वाढवली जाते, तर हा जो करंट मोजणार आहे आपण हा खूप आयजी पेक्षा जास्त आहे,
मग पॉइंटर जो आहे तो पॉइंटर फुल स्केल डिफ्लेक्शन देत होता आयजी साठी. तर तो पॉइंटर ज्या वेळेला असा राहील पॉइंटर इथे, त्यावेळेला याची व्हॅल्यू आपण ठरवायची. म्हणजे स्केल जे मार्क केलेलं आहे त्या स्केलचं कॅलिब्रेशन बदलायचं. कॅलिब्रेशन बदलायचं म्हणजे काय करायचंय, तर हा शेवटचा जो पार्ट होता हा मला वाटतं 30th डिव्हिजन, हा 20th, हा 10th डिव्हिजन, सेंटरचा 0. तर 10 डिव्हिजनला आलेला असेल तर याला आपण म्हणू शकतो, हा समजा आय ची व्हॅल्यू ही 1 एम्पियर असेल, 1 एम्पियर. तर 1 एम्पियर ही व्हॅल्यू कधी असणार, इथं असेल. इथं ज्या वेळेला असेल 20ला, साधारणतः 20ला ज्या वेळेला राहील तो 1 एम्पियर, 30ला राहील 2 एम्पियर, 10ला राहील 0.5 एम्पियर. अशा प्रकारचं कॅलिब्रेशन आपण बदलू शकतो. म्हणजे कॅलिब्रेशन करून तुम्हाला रेंज वाढवता येते त्याची. हे नंतर समजेल काय करायचंय ते. So the next use is, it decreases the resistance between the points in which galvanometer is connected. G is connected. म्हणजे आपल्याला हा 0 करायचा होता, पण आपण 0 करू शकलो नाही. 0 करता येणार नाही कारण ती कॉईल आहे. मग कमी केला पाहिजे, याचा कमी तरी केला पाहिजे. मग याच्या पॅरलल मध्ये आपण एक रेझिस्टन्स जोडला तर टोटल रेझिस्टन्स हा खूप कमी होतो. 0 होणार नाही पण खूप लो होईल. म्हणजे आपला एम काय झाला इथं साध्य झाला. सो हिअर दिस शंट डिक्रीजेस द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. डिक्रीज करतो, 0 करणारच नाही, 0 आयडियल केसमध्ये, पण ही व्हॅल्यू लो केली गेली. म्हणजे आपले जे 3 एम होते की कॉईल प्रोटेक्ट झाली पाहिजे, रेंज वाढवली पाहिजे, डिक्रीजेस द रेझिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स इन विच जी इज कनेक्टेड. तर अशा टाईपचं आपल्याला एका शंटमुळे ह्या सगळं अचीव्ह होतं. आणि गॅल्व्हनोमीटरचं आपण कन्व्हर्ट करू शकतो एमिटर विथ डिझायर्ड रेंज. फक्त ही रेंज कशी वाढते हे तुम्हाला हा पॉइंट लक्षात आला पाहिजे. रेंज कशी वाढते तर ते आपण बघूया, आता जस्ट ते डिस्कस करूया. नाउ दिस इज द गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर कॉइलच्या अक्रॉस लो रेझिस्टन्स जोडलेला आहे, तेव्हा हे पूर्ण ॲपॅरेटस काय होणार आहे, एमिटर. दिस complete apparatus is called emitter. A shunt connected across the galvanometer coil. Shunt म्हणजे low resistance in parallel with galvanometer coil. It is emitter. आता तुम्हाला ह्याचा एस चा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. सो दिस इज एमिटर. एमिटर लिहिलेला आहे बघा. एवढ्या सर्किटला काय म्हणतात, ह्या एवढ्या ॲपॅरेटसला एमिटर म्हणतात. हा एमिटर जोडलेला आहे रेझिस्टन्स मधून जो करंट फ्लो होतोय तो मोजण्यासाठी सिरीज मध्ये जोडलेला आहे. पण नुसता गॅल्व्हनोमीटर नाही तर त्याला पॅरलल हा शंट रेझिस्टन्स पण आहे. आता डेटा काय काय बघा. आय करंट टू बी मेजर्ड, हा मोजायचा आहे करंट. आय जे फुल स्केल डिफ्लेक्शन करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर, म्हणजे आय जी फ्लो झाल्यावरती हा फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवणार. देन एस इज शंट लो रेझिस्टन्स. आय एस करंट फ्लोईंग थ्रू दी रेझिस्टन्स एस, म्हणजे शंट मधून जाणारा करंट. जी रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर कॉइल. Now when this I passes through R and comes here, there is a splitting of this I into Ig and Is. So Is nothing but I minus Ig. Ig इकडे गेला, I मधनं Ig कमी झाला, तो सगळा फ्लो होणार शंट मधनं. आणि याचं पुढं एस चा फॉर्म्युला कसा तयार करता येतो बघा. आता या ठिकाणी जी आणि एस हे पॅरलल आहेत. तुम्हाला ओहम्स लॉ या एवढ्या फिगरसाठी वापरता येऊ शकतो. ओहम्स लॉ काय होणार बघा. S and G are parallel, so potential drop across G is nothing but potential drop across S. Ohm's law प्रमाणे. So Ig into G, गॅल्व्हनोमीटरच्या across potential drop, that is current into resistance, आणि S च्या across potential drop. So this current is flowing through S. So I minus Ig into S. Transfer all the terms to the one side and keep S on the another side. So S is equal to Ig अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. आता आपल्याला जो करंट मोजायचा आहे
तो एन टाइम्सने जास्त आहे, समजा आयजी पेक्षा एन टाइम्सने जास्त आहे. म्हणजे समजा आयजी किती आहे, 1 मिली एम्पियर आहे. फॉर एक्झाम्पल घेतलंय 1 मिली एम्पियर, आणि आपण समजा 50 मिली एम्पियर आपल्याला मोजायचं आहे. 50 मिली एम्पियर आय ची व्हॅल्यू. सो दिस इज आयजी. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ एन? एन इज इक्वल टू 50. 50 टाइम्स एवढी रेंज वाढवायची. मग ही रेंज वाढवण्यासाठी म्हणजे जो फुल स्केल डिफ्लेक्शन येतोय, इथं शेवटचा जो पॉइंटर येतो, ह्याला आपण म्हणणार आहे 50 मिली एम्पियर. आणि 50 मिली एम्पियर हा करंट 50 मिली एम्पियर असं गृहीत धरण्यासाठी एस ची व्हॅल्यू काय पाहिजे? तर एस ची व्हॅल्यू किती पाहिजे? जी अपॉन एन मायनस 1. जी अपॉन एन मायनस 1. म्हणजे जी अपॉन एन मायनस 1 कसं आलंय बघा. हा फॉर्म्युला यावरनं आलेला आहे, या फॉर्म्युल्यावरनं. आय ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे तुम्ही? आय ची व्हॅल्यू एन आय जी मायनस आय जी डिनॉमिनेटरला, यातनं आय जी कॉमन काढणार. सो एन मायनस 1 राहणार. म्हणजे खाली इथं काय राहिलं? एन मायनस 1 इंटू आय जी. वरचा आय जी आणि खाली असणारा आय जी आणि हा आय जी कॅन्सल झाले, तर खाली हे राहणार एन मायनस 1 आणि वरती फक्त हा जी राहणार. सो दिस इज द फॉर्म्युला, जी अपॉन एन मायनस 1. किती रेझिस्टन्स असला पाहिजे? एस ची व्हॅल्यू 10. एन 50 आलेलं आहे, हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. एस इज इक्वल टू गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स समजा 100 आहे. जी इज इक्वल टू सपोज 100 ओहम. तर 100 अपॉन 50 मायनस 1. सो 100 अपॉन 49 एवढा हा एस पाहिजे. म्हणजे हे तुम्ही जे फुल स्केल डिफ्लेक्शन आहे हे 50 मिली एम्पियर म्हणू शकता. म्हणजे रेंज काय झाली? पहिली 1 मिली एम्पियरची 50 मिली एम्पियर वाढली. कसं झालेलं आहे? ह्या एसमुळे किंवा ह्या रेझिस्टन्समुळे जो फुलस्केल डिफ्लेक्शन आलेलं होतं तिथं 1 मिली एम्पियर न म्हणता 50 मिली एम्पियर असं आपण म्हणू शकतो. सो द स्केल इज रेंज इज इन्क्रीज्ड. अशा पद्धतीने गॅल्व्हॅनोमीटर मधनं करंट 50 मिली एम्पियर फ्लो झालेला नाहीये. गॅल्व्हॅनोमीटर मधनं 1 मिली एम्पियरच फ्लो झाला. बट फॉर दिस वी कॅन से दॅट दिस इज 50 मिली एम्पियर. म्हणजे कॉईल मधनं करंट फ्लो होणारा हा 1 मिली एम्पियरच आहे. आयजी 1 मिली एम्पियर आहे. तेवढाच करंट यातनं फ्लो होतोय गॅल्व्हॅनोमीटर मधनं. पण जो पॉइंटर तुम्हाला दाखवणार आहे त्या रिडिंगला आपण 30 जे होतं त्या ठिकाणी 50 मिली एम्पियर असं म्हणू शकतो. 30 डिव्हिजन जी होती, 30 डिव्हिजन, इट इज नियरली इक्वल टू 50 मिली एम्पियर असं डिझाईन करू शकतो आपण. असंच कॅलिब्रेशन करता येतं. म्हणून ही रेंज काय झाली? वाढलेली आहे. म्हणजे प्रोटेक्ट, गॅल्व्हॅनोमीटर हा प्रोटेक्ट झाला कारण त्यातनं 1 मिली एम्पियरच फ्लो होते. पण आपण कॅलिब्रेशन असं केलं की त्या 30 नंबरची जी डिव्हिजन होती, 30 नंबरचं जे स्केल होतं त्याला आपण 1 मिली एम्पियर म्हणणार नाही, तर त्याला आपण 50 मिली एम्पियर म्हणणार. कारण करंट किती फ्लो होतोय? 50. करंट इज 50 मिली एम्पियर इज फ्लोईंग आणि 50 मिली एम्पियर आपण मोजला विदाउट डॅमेजिंग दी कॉईल. अशा पद्धतीने हा रेंज आपण वाढवू शकतो. सो हिअर इट इज अगेन वन मोर एक्झाम्पल. हे स्केल आहे. स्केलमध्ये ह्या डिव्हिजन्स आहेत 10, 20, 30 असे नंबर आहेत त्या स्केलवरती. आपण कॅलिब्रेशन असं केलेलं आहे. 10 ला ज्या वेळेला पॉइंटर असेल तर तो 0.5 मिली एम्पियर असणार. 20 ला असेल त्यावेळेला 1 मिली एम्पियर. 30 ला असेल त्यावेळेला 1.5 मिली एम्पियर. इथं स्केल संपलंय. सो दिस इज अ 1.5 मिली एम्पियर इज फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. आता हा करंट म्हणजे आयजी झाला. आपल्याला मोजायचा आहे 30 मिली एम्पियर. हा मोजता येईल का? या गॅल्व्हॅनोमीटरने मोजता येणार नाही. पण याच्या अक्रॉस शंट जर जोडला तर हा करंट मोजता येईल. करंट मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर मधनं एवढाच करंट पास झाला पाहिजे तर गॅल्व्हॅनोमीटर कॉईल प्रोटेक्ट राहील. आता जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 87. हे एस किती लागणार आहे? तर जी 87 फॉर्म्युला बाय युझिंग दिस फॉर्म्युला. एन ची व्हॅल्यू आली 1.5 आणि किती टाइम्स आहे हे? 20 टाइम्स. आय इज इक्वल टू एन इंटू आय जी. आय आहे 30, एन
इंटू 1.5 म्हणजे ही व्हॅल्यू किती असणार आहे 20. सो n इज 20. सो s इज इक्वल टू 87 अपॉन 20 मायनस 1. सो 87 डिवायडेड बाय 19 ही व्हॅल्यू आली. आता ही जी व्हॅल्यू येईल ह्या व्हॅल्यूचा रेझिस्टन्स गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस जोडायचा. करंट जो फ्लो होणार आहे तो फुल स्केल डिफ्लेक्शन जे येईल ते किती मिली एम्पियर असणार. इट इज 30 मिली एम्पियर. म्हणजे पास होताना करंट हा एवढाच पास झालेला आहे 1.5 मिली एम्पियर. पण त्याला आपण काय म्हणू शकू 1.5 चं काय केलं आपण 30. म्हणजे ज्यावेळेला इथं पॉइंटर येईल त्यावेळेला आपण रिडिंग सांगणार इट इज 30 मिली एम्पियर करंट फ्लोईंग थ्रू द रेझिस्टन्स. त्यानंतर ज्यावेळेला इथं पॉइंटर असेल त्यावेळेला आपण रिडिंग किती सांगू. तर इथं ज्या वेळेला असेल त्यावेळेला 20 मिली एम्पियर आणि इथं ज्या वेळेला पॉइंटर असेल त्यावेळेला 10 मिली एम्पियर. म्हणजे आपण स्केल किती रेंज किती वाढवली बघा. 1.5 आपण 30 मिली एम्पियर मोजू शकलो बाय कनेक्टिंग दिस शंट. ह्या शंट व्हॅल्यूने मोजू शकलो. तर अशा पद्धतीने हा शंट लावल्यानंतर आपण रेंज वाढवू शकतो. तुम्हाला जी रेंज पाहिजे किती पट पाहिजे तो इथे एन ची व्हॅल्यू घ्यायची -1 डिवाइड जी अपॉन दिस व्हॅल्यू. सो विल गेट द व्हॅल्यू ऑफ शंट. आता आणि एक प्रॉब्लेम मध्ये विचारू शकतात किती फ्रॅक्शन करंटचा गॅल्व्हॅनोमीटर मधनं फ्लो होतं. म्हणजे करंट समजा आय आहे तर किती फ्रॅक्शन ऑफ करंट म्हणजे आय जी अपॉन आय हा गॅल्व्हॅनोमीटर मधनं पास होणार ही व्हॅल्यू विचारली जाते. म्हणजे याचा फॉर्म्युला तुम्हाला तयार करता आला पाहिजे किंवा पाठ असला पाहिजे. तर हा फॉर्म्युला इथं तयार केलेला आहे बघा. आय जी इंटू जी हे पहिलंच इक्वेशन इक्वल टू आय मायनस आय जी इंटू एस. सो टेक दिस एस टू द लेफ्ट हँड साइड जी अपॉन एस. आय मायनस आय जी टेक दिस आय जी अपॉन राईट हँड साइड. सो स्प्लिट दिस एलसीएम सेपरेट करा. आय अपॉन आय जी -1 ट्रान्सफर करा इथं +1 होणार. मल्टिप्लिकेशन जी प्लस एस डिवायडेड बाय एस आय अपॉन आय जी. रिव्हर्स करा आय जी अपॉन आय इक्वल टू एस अपॉन जी प्लस एस. एवढा करंट जो फ्रॅक्शन विचारलेला आहे एस ची व्हॅल्यू डिवायडेड बाय जी प्लस एस ची व्हॅल्यू याने हा तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ करंट काढता येतो. असंच जी मधनं फ्लो होणार आहे पण एस मधनं सुद्धा किती फ्लो होऊ शकतो फ्रॅक्शन ऑफ करंट. सो आय एस अपॉन आय जी this fraction of is upon I only. This fraction of current is passing through S shunt resistance. हा विचारला जाऊ शकतो. फक्त याच्यामध्ये फरक काय करायचा आहे तर IS अपॉन I इक्वल टू इथं वरती G आला पाहिजे अपॉन S प्लस G. हे तुम्ही ट्रिकने फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर दिस इज द फॉर्म्युला. फ्रॅक्शन ऑफ करंट passing through shunt this is the formula. हा इझिली लक्षात ठेवता येतो. आता गॅल्व्हॅनोमीटर जसा कन्व्हर्ट केलेला आहे एमिटर मध्ये तसा आपण व्होल्टमीटर मध्ये सुद्धा कन्व्हर्ट करू शकतो. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो फॉर 2 or 3 मार्क्स.